नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 10 मेला म्हणजे शुक्रवारी आलेली आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा सण हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ आणि पवित्र सण मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी शुभ कार्यही केली जातात. इतर वेळेस आपण शुभ मुहूर्त पाहतो किंवा मग शुभ दिन पाहतो आणि त्या दिवशी शुभ कार्य करतो, परंतु अक्षय तृतीया असा दिवस आहे की या दिवशी कोणत्याही प्रकारचा मुहूर्त हा पाहिला जात नाही. या दिवशी सर्व प्रकारची शुभ कार्यही होतात. प्रत्येक वर्षाच्या वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीया तिथी म्हटलं जातं आणि अक्षय तृतीयेचा दिवस हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा मानला जातो. या दिवशी घरामध्ये नवीन कपडे खरेदी करणं, त्याचबरोबर सोने चांदी खरेदी करणं, मालमत्ता खरेदी करणं, नवीन वाहनं खरेदी करणं, नवीन घर घेणं इत्यादी शुभ कार्यही केली जातात. असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी जी बी वस्तू आपण खरेदी करू तर ती आपल्याला मोडायची गरज पडत नाही. ती वस्तू आपल्याकडे सदैव अक्षय राहते. त्याचबरोबर या दिवशी दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. या दिवशी जर आपण काही दान केलं तर आपल्याला त्याचं शुभ फळ हे प्राप्त होते आणि त्यामुळेच या दिवशी पाणीदान, अन्नदान, वस्त्रदान अनेक प्रकारचे दान हे केले जातात. असं म्हटलं जातं की भगवान विष्णूंचा 6वा अवतार परशुराम यांचा या अक्षय तृतीयेच्या दिवशी जन्म झाला होता आणि म्हणूनच हा दिवस अक्षय तृतीया म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर अन्नपूर्णा माता ही सुद्धा याच दिवशी प्रकट झाली होती. आता पार्वतीने अन्नपूर्णा मातेचा अवतार धारण करून याच दिवशी प्रकट झाली होती. म्हणूनच या दिवशी आपल्या स्वयंपाकघराची पूजा ही करायची आहे. त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे. घरातील अन्नधान्याची पूजा देखील आपल्याला करायची आहे. अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो आणि याच दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते आणि ती आपल्या घरामध्ये टिकून राहावी यासाठी आपल्याला काही सेवा, काही उपाय हे करायचे असतात. तर पहा, आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, काही अडीअडचणी आहे, काही संकट आहे, दारिद्र्य आहे, गरिबी आहे, अलक्ष्मी आहे, तर ती आपल्या घरातून बाहेर निघून जावी यासाठी आपल्याला अक्षय तृतीयेच्या अगोदरच आपल्या घरामधून ह्या 5 वस्तू ज्या आहेत तर त्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत. जर आपण अक्षय तृतीयेच्या अगोदरच ह्या 5 वस्तू आपल्या घरातून बाहेर काढल्या तर आपल्या 7 जन्मांचे दुर्भाग्य, दारिद्र्य हे निघून जाईल. त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची खूप सारी प्रगती होईल आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. त्यामुळे आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत ना त्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत. त्या कोणत्या वस्तू आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आता बघा, मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगणार आहे तर त्या जर तुमच्या घरामध्ये असतील, अक्षय तृतीयेची तुम्ही पूजा करत आहात आणि त्या वस्तू जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्ही कितीही पूजापाठ करा, कितीही उपाय करा, परंतु त्याचे फळ हे तुम्हाला प्राप्त होणार नाही. त्या घरामध्ये नकारात्मकता, अलक्ष्मी असते, त्या घरामध्ये लक्ष्मी माता कधीही प्रवेश करत नाही. त्या घरावरती पितृसुद्धा लवकर प्रसन्न होत नाही. तर पहा, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घराकडे माता लक्ष्मीला आकर्षित करायचं असेल, आपल्या घराकडे तिला खेचून घ्यायचं असेल, लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवायचं असेल तर तुम्हाला ह्या ज्या वस्तू मी सांगणार आहे तर त्या आवर्जून घराच्या बाहेर काढायच्या आहेत, ते सुद्धा अक्षय तृतीया येण्याच्या अगोदरच. तर बघा, आपल्याला आपल्या घरातील सर्वात महत्त्वाची वस्तू जी आहे ती घराच्या बाहेर काढायची आहे, ती म्हणजे घरात सुकलेलं झाड. तर बघा, भरपूर असा उन्हाळा चालू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये भरपूर झाडं ही सुकली जातात आणि जर तुमच्या घरामध्ये सुद्धा एखादं झाड असं सुकलेलं असेल तर ते तुम्ही आपलं अक्षय तृतीया होण्या अगोदरच घराच्या बाहेर फेकून द्या. तर पहा, सुकलेली झाडं ही खूप मोठी नकारात्मकता दर्शवतात आणि नकारात्मकता पैदा देखील करतात. त्यामुळे पहा, तुम्हाला घरामध्ये कुठेही सुकलेली झाडं असतील तर ती लगेचच काढून टाकायची आहेत. ज्या घरामध्ये सुकलेली झाडं असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. त्यामुळेच आपल्याला अक्षय तृतीयेच्या अगोदरच हे काम करायचं आहे. यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे तुटली फुटलेली भांडी. तर तुमच्या घरामध्ये जर कुठेही चीर पडलेली, तुटलेली, फुटलेली, चेमटलेली भांडी असतील तर ती तुम्हाला घराच्या
बाहेर काढायचे आहेत. तर पहा, बऱ्याच वेळा आपण जे कपामध्ये चहा पितो त्याचे दांडे तुटलेले असतात, तरीसुद्धा ते कप आपल्या घरामध्ये तसेच वावरत असतात. किंवा एखादा काचेचा ग्लास असेल, तो फुटलेला असेल तरीसुद्धा आपल्याकडे ती तसंच असतो. किंवा बरणी असेल, अशा काही वस्तू आहेत तर त्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत. पहा, कोणत्याही प्रकारची तुटलेली भांडी आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाहीत. कारण पहा, जेवढी तुटलेली किंवा चिमटलेली फुटलेली भांडी असतील ती जास्त नकारात्मकता आपल्या घरामध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतात. यामुळेच आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही. ती आल्यापावली घरातून बाहेर निघून जाते आणि आपल्याला ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्या जाणवायला सुरुवात होते. तर बघा, जर तुमच्या घरामध्ये तुटली फुटलेली भांडी असतील, कप असतील, तर ते तुम्हाला कपाचे थोडे जरी टिचरी जरी गेलेली असेल ना, तरीसुद्धा ते कप आपल्याला वापरायचे नाहीत. तर अशा पद्धतीने जी चिरलेली भांडी असतील, तुटलेली असतील किंवा बरण्यासुद्धा बऱ्याच वेळा प्लॅस्टिकच्या तुटलेल्या असतात, तरीसुद्धा आपण तसाच यूज करतो. त्याचबरोबर कुंड्या असतात, कुंड्या तुटलेल्या असतात तरीसुद्धा आपण तशाच यूज करतो, त्यासुद्धा आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत. तर पहा, आता पुढची वस्तू जी आहे ती म्हणजे फाटलेले कपडे आणि तुटलेल्या चपला. तर फाटलेले कपडे जर असतील ना, तर त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये निगेटिव्हिटी जमा होत असते. त्यामुळे तुम्ही ते कपडे फाटलेले असतील तर त्याला चांगल्या प्रकारे शिवून घाला किंवा मग ते कामाचे नसतील तर ते तुम्ही बाहेर काढून टाकू शकता. त्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल, चपलांचे आपल्याकडे 4-4, 5-5 जोड असतात, त्यातले काही तुटलेले असतात तरीसुद्धा आपले चप्पल स्टँडमध्ये त्या तशाच पडून असतात किंवा आपण त्या वापरत देखील असतो. तर अशा वेळी अशा तुटल्या फुटलेल्या चपला ह्या जास्त निगेटिव्हिटी घरामध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतात. पण तुम्हाला अशा तुटल्या फुटलेल्या चपला ह्या देखील अक्षय तृतीयेच्या अगोदरच घराच्या बाहेर फेकायच्या आहेत, जेणेकरून त्यामधून जी काही नकारात्मकता आपल्या घरामध्ये येते तर ती निघून जाईल आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. त्यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे झाडू. तर झाडू हा माता लक्ष्मीचं प्रतीक आहे. झाडूंचे शास्त्रामध्ये अनेक कारणं सांगितलेले आहेत. झाडूंचे अनेक नियम देखील आहेत. जर आपण त्याचे पालन केले नाही तर त्याचे परिणाम आपल्याला खूप मोठे भोगावे लागतात. अक्षय तृतीया येण्या अगोदरच आपल्या घरामध्ये जर तुटलेली फुटलेली झाडू असतील तर ती आपल्याला लगेचच टाकून द्यायची आहे. आणि जर हा झाडू तुम्ही तसाच घरामध्ये ठेवला तर आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी एनर्जी जी आहे तर ती जास्त प्रमाणामध्ये वाढते आणि आपल्या घरामध्ये त्यामुळे लक्ष्मी माता प्रवेश करत नाही. आपल्याला अक्षय तृतीयेच्या अगोदर जर तुटले फुटलेला तुमच्याकडे झाडू असतील, तुम्ही तरीही ते एका जागेवर इकट्ठा करून 2-3 झाडू असे ठेवलेले असतील तर ते तुम्ही लगेचच घराच्या बाहेर काढा आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन झाडू आपल्या घरामध्ये घेऊन या. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला झाडू हा खरेदी करायचा आहे, कारण झाडू हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे झाडू जर आपल्या घरामध्ये खरेदी करून आणला तर साक्षात माता लक्ष्मीला आपण घरामध्ये आणलं, इतकं महत्त्व या झाडूला आहे. बरेच जण तुम्ही पाहिलं असेल की आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या समोरच डस्टबिन ठेवतात. तर हे डस्टबिन आपल्या घराच्या समोर ठेवल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मकता येण्याचं हे सर्वात मोठं कारण. तर तुम्ही कृपा करून असे डस्टबिन जे आहे तर आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कृपा करून ठेवू नका. त्याचबरोबर खरकटी बराच वेळ आपल्या बेसिनमध्ये तसेच पडून देऊ नका. ते लगेचच स्वच्छ करून आपल्या भांड्यांमध्ये लावून टाका. तर तुम्हाला मी ज्या ह्या 5 वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला अक्षय तृतीया येण्या अगोदरच आपल्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर जाईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. अशा ह्या वस्तू तुम्ही जर घराच्या बाहेर काढल्या तर आपल्या 7 जन्मांचं दारिद्र्य हे निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, संपत्ती हे नांदू लागेल. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.